नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण उन्हाळ्यामध्ये पिलं जाणारं छान असं थंडगार वॉटरमेलन ज्यूस बनवणार आहोत। खूप सोप्या पद्धतीने मी इथे बनवलेला आहे। विदाऊट दूध आपण यात हे ज्यूस बनवणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी इथे छान असं लाल टरबूज घेतलेला आहे। हे टरबूज थंड करून घेतलेला आहे। आता याला मधून आपण आधी कापून घेतलेला आहे आणि आता त्याचे छोटे पीस आपल्याला कापून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला छोट्या फोडी करायला सोपं जाईल। सगळ्यात आधी आपल्याला यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने मी सगळ्या बिया यातल्या काढून घेणार आहे। तरी ते सगळ्या बिया आपण काढून घेतलेल्या आहेत। आता आपण त्याचे छोटे छोटे फोडी करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने मी टरबूजच्या सगळ्यात छोटे छोटे फोडी करून घेतलेल्या आहेत। तर मी इथे अशा पद्धतीने सगळ्या फोडी करून घेतलेल्या आहेत। आता इथे एक मिक्सर जार घेतलेला आहे आणि या मिक्सर जार मध्ये सगळे कट करून घेतलेलं टरबूज मी टाकून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला काही जिन्नस घालायचे आहेत। तर मी ते अर्धा लिंबूचा ज्यूस घालून घेतलेला आहे। अर्धा लिंबू आपल्याला यामध्ये पिळून घ्यायचा आहे। आता यामध्ये 2 चमचे साखर मी घालून घेणार आहे। साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घाला। त्याचबरोबर पुदिनाची पाने घालून घ्यायची आहेत, 4 ते 5। आता यामध्ये आपल्याला चवीपुरता मीठ घालून घ्यायचं आहे आणि 4 ते 5 आईस क्यूब घालून घ्यायचे आहेत। तर मीठ मी आईस क्यूब घातल्यानंतर टाकलेलं आहे। आता आपल्याला याला बारीक करून घ्यायचं आहे। छान असं मिक्सरमध्ये आपण याला बारीक करून घेतलेलं आहे। तर इथे अशा पद्धतीने आपलं ज्यूस तयार झालेलं आहे। आता आपण एका काचेच्या ग्लासमध्ये याला टाकून घेणार आहोत। माझ्याकडून आईस क्यूब टाकायचे राहिलेले होते, ते मी नंतरून घातलेली आहेत। तर आता इथे टरबूजचे बारीक बारीक कट करून घेतलेली पीसेस पण मी यात घातलेली आहेत आणि आता आईस क्यूब यात टाकून घेणार आहे। तर अशा पद्धतीने छान असं टेस्टी आपलं ज्यूस तयार झालेलं आहे। या उन्हाळ्यात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, तुम्हालाही खूप आवडेल। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। थँक्यू।